धन्यवाद वाघमारे, तुम्ही मला माझी बाजू मांडायची संधी दिली आणि ती बाजू समजून बी घेतली। ही संधी मी तुला आधीच द्यायला पाहिजे होती सत्य, मला माफ कर। मी उगाच तुझ्यावर आरोप केले, तुझी बाजू ऐकून न घेता लई त्रास दिला तुला। जाऊ दे वाघमारे, जे झालं ते झालं, पण आता आपण आपल्या नात्याची नवीन सुरुवात करायला पाहिजे। साधन रूप तुझं पुरतण्यार, नजरची जादूगिरी जुलमी धार। वाघमारे, आय लव्ह यू। साधन रूप तुझं पुरतण्यार, या सत्यजित सुर्वेच्या घराचं माप ओलांडून जादूगिरी पुन्हा नांदायला याल ना तुम्ही? गाणं तुझ्या सुरामंदी माळतो, बहरून जातो पुन्हा ताल माझा वेधळा। सावरल सावरल सजनी गाजीन सावरल बावरल बावरल सावरल सावरल। आज नक्कीच वाघमारे माझी बाजू ऐकून घेतील आणि सगळा गैरसमज दूर होईल। काय करताय तुम्ही इथं? एकाच पण कामात लक्ष नाही। तुम्ही सगळे इथं असताना इतकी महत्वाची कागदपत्र गहाळ झालीच कशी? काय कांबळे? नाही नाही मॅडम, एकतर मी कधी फाईलला हातच लावत नाही, मला काय माहित नाही। भारती मॅडम? अहो मॅडम, मी तुम्हाला सांगितलं ना, माझी पोस्टिंग इथे झालीच नव्हती तेव्हा, तर मी कसं सांगेन ना तुम्हाला? भंडारे काका आधीपासून तुम्ही त्यांना विचारा। नाही नाही मॅडम, मला खरंच काय माहित नाही। एकमेकांवर ढकलणं बंद करा। जरा स्वतःच्या जबाबदाऱ्या ओळखून काम करा। मला माहितीये सत्या तुमच्यासाठी देव आहे, तुमच्याशी तो चांगलं वागतो म्हणून तुम्ही त्याच्या विरोधात जात नाही, पण पोलीस म्हणून आपली काही कर्तव्य आहेत की नाहीत? सत्याच्या विरोधात येणारी तक्रार नोंदवून घेणं, त्याच्या विरोधातल्या पुराव्यांची काळजी घेणं हे काम आहे तुमचं। तुम्ही इथं असताना महत्वाची कागदपत्र गहाळ झालीच कशी? बोला, काय बोलायचं होतं तुम्हाला? बोला की वाघमारे, मी आलोय आता। तू शांत हो, बस। नाही नाही नको, मी ठीक आहे, बोला तुम्ही, बोला। भारती मॅडम, हाँ पाणी द्या प्यायला। हो। थँक्यू। बोला, कशासाठी बोलवलं वाघमारे? तुझ्याशी थोडं बोलायचं। म्हणजे माझं म्हणणं ऐकून घ्यायला बोलवलंय ना तुम्ही? पण वाघमारे प्लीज, यावेळी माझं पूर्ण म्हणणं ऐकून घ्या, माझी पूर्ण बाजू ऐकून घ्या तुम्ही। वाघमारे अहो, इतकी वर्ष मी तुम्हाला। त्या थांब।
तुझा काहीतरी गैरसमज होतोय. मला त्याबद्दल काही नाही बोलायचं. मी एका वेगळ्या कारणासाठी तुला इथं बोलवले. कुठल्या? 2 वर्षापूर्वी झालेल्या जळीत हत्याकांडात संशयित आरोपी म्हणून तुझं नाव होतं. आणि आता त्या केसमधली काही महत्वाची कागदपत्र गायब आहेत. साक्षीदारांचे जबाब गायब आहेत. सांग, कुठं लपून ठेवलेस? भगवान मॅडम, काय बोलताय तुम्ही? मी का कागदपत्र गायब करीन? हे बघ सत्या, खोटं बोलू नकोस. मला चांगलंच माहित आहे ते पुरावे तू गायब केलेस. आणि आमच्याकडे तसा प्रत्यक्षदर्शी पुरावा पण आहे. खरं खरं सांग, पुरावे कुठं लपून ठेवलेस ते? नाहीतर मला पुढची ऍक्शन घ्यावी लागेल. सत्या, खरं खरं सांग, मला ती कागदपत्र कुठं आहेत? साक्षीदारांचे जबाब तूच गायब केलेस ना? मी काय विचारते सत्या, ते जबाब कुठे आहेत ते सांग, नाहीतर आम्हाला तुझ्यावर ऍक्शन घ्यावी लागेल. मला नाही माहित. मी कुठल्या साक्षीदारांचे कसलेच जबाब नाही चोरले. आणि का चोरीन मी? माझी बाजू खऱ्याची आहे. मी तुला आज ओळखत नाही सत्या. तू तुझी बाजू सावरायला काय काय करू शकतोस ना, हे चांगलंच माहितीये मला. जो माणूस लोकांचा जीव घेताना विचार करत नाही, त्यासाठी पुरावे गायब करणं लई सोपं आहे. हो वाघमारे मॅडम, काय बोलताय तुम्ही? मला माहिती आहे की माझा स्वभाव रागीट आहे, पण तुम्ही थेट मी खून केला असं समज करून घ्याल. समजायचं काय रे? मी माझ्या डोळ्यानं बघितलं. अहो वाघमारे, तुम्ही अजून किती वर्ष त्याच गैरसमजात राहणार आहे? मी नाही केलेलं असं काय. आणि तुम्ही कुठल्या कागदपत्रांबद्दल बोलताय मला काहीच माहित नाही. माहित नाही मग गेली कशी? मला कसं माहित गायब कशी झाली? मी नाही गायब केली. तुम्ही येऊन जाऊन माझ्यावर का संशय घेताय? किती खोटं बोलतोस रे? आपल्या हातून निष्पाप जीव मारले गेलेत, याचा जरा सुद्धा पश्चाताप नाही तुझ्या चेहऱ्यावर? अहो वाघमारे मॅडम, तुम्ही विश्वास का ठेवत नाही माझ्यावर? मी जर असा गुन्हा केला असता ना तर मी स्वतः सरेंडर झालो असतो पोलिसांसमोर. आणि जर मी गुन्हा केलाच नाही तर मी जबाब का लपवू? मॅडम, सत्याचं म्हणणं पटतंय मला. हो, त्याने असं जर काही केलं असतं ना, त्याने स्वतः इथे येऊन सरेंडर केलं असतं. हो, आपण ओळखतो सत्याला. मी जरी इथे ड्युटीवर नसली ना तरी सुद्धा मला सत्यावर पूर्ण विश्वास आहे.
एकदा शेवटचं विचारते हा तुला, मला सांगते पुरावे कुठे आहेत? अहो वाघमारे मॅडम, अहो अजून कसं समजावं तुम्हाला मी? अहो मी नाही लपवलेले कागदपत्र, मला नाही माहित ते जबाब कुठे गेले ते. म्हणजे तू ऐकणारच नाहीस तर कायद्याचा धाक नाही राहिला ना तुला? आज तो दाखवलाच पाहिजे. भारती मॅडम, एक टीम रेडी करा. आपल्याला याच्या घराची झडती घ्यायची. वाघमारे मॅडम, हे बघा प्लीज असं काही करू नका. अहो काहीच हाताला लागणार नाही तुमच्या. उलट मम्मी ना अजून त्यांना काय करायचं ते करू दे, पण मी तुझ्या घराची झडती घेणारच. भंडारे, गायकवाड, कांबळे कदम, चला. मॅडम, हो रागाच्या भरात काय करताय? राग नाही काढत आहे, पण याच्या घराची झडती घ्यायलाच हवी. मॅडम पण वरती उत्तर काय द्याल? सत्याच्या घरात धाड टाकलेलं लपून नाही राहणार, थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचली गोष्ट. वरती जे काय होईल ते मी बरोबर हँडल करीन, पण आता सत्याचा खरा चेहरा लोकांसमोर आणणं जास्त गरजेचं, आणि तो आणण्यासाठी मी कुठली पण रिस्क घ्यायला तयार आहे. मॅडम प्लीज, एकदा राग बाजूला ठेवून ना नीट विचार करा आणि मगच काय तो निर्णय घ्या. भारती मॅडम, मी राग बाजूला ठेवून विचार करीन, पण तुम्ही सगळ्यांनी सत्याच्या बाबतीत जी झापट डोळ्यावर बांधली त्याचं काय? ती आधी काढून टाका. कांबळे, चला. तुम्हाला सगळ्यांना काय अवतान धाडू? चला या, बसा. सत्या, अरे वाघमारे माणूस सक्का लागून कुठं झालं? सत्या, ऐ! गाडी वळवा, गाडी वळवा. सत्य अजून कसा काय आला नाही काय माहिती. कशाला बोलवलंय त्यांनी भेटणं काय खावं. एक वे सपनी अगं माझा काढा रे की इथं कसं चालला माझा कामात. आंटी आंटी सवी आंटी बघितलं का मम्मी, त्या एक सुनबाईंनी बोलवलं का लगेच गेले सत्यभाऊजी धावत धावत. नाही तर काय, जरा बी चार नाही बघा त्या एक्सने बट मंजू वहिनींना. पार पप्पांना अटक बिटक करून बी कसं काय बोलवलं त्यांनी सत्यदाला भेटायला. काय नाही ग, काय नाही, आपल्या सत्यभाऊजीचा स्वभाव माहितीये ना त्यांना, तो हेरलाय बरोबर त्यांनी. मग काय थोडंफार बोललं की लगेच होत आहेत सत्यभाऊजी सॉफ्ट. चाललंय आपलं. ह्या नेबळेटला साताऱ्यात पाऊलच नाही ठेवू द्यायला पाहिजे होतं.
ह्यो आमचा लेक बी तिच्या बोलण्याला कसं काय बोलतो काय माहिती. हिला येळीच आवर घातला पाहिजे. काही बी झालं तरी ह्या घरात पाऊल ठेवू देणार नाही तिला. माया, तू कितीही प्रयत्न केलास ना तरी मंजू या घरात येणारच. सत्य आणि मंजू मधले गैरसमज आता लवकरच दूर होतील. अगं, सत्य आणि मंजूच्या लग्नाची गाठ साक्षात परमेश्वरानं बांधली आहे. तू कितीही प्रयत्न केलास ना तरी या जन्मात ती गाठ तोडणं तुला कधीच शक्य होणार नाही. हो पेंटर, तुमच्या मनातला रंग उगा भरत बसू नका. मी असताना बरी ती घरात आणि जरी ती आली तरी पण मी शिंपल आणि शिवीट राहून तिच्याकडे बघत बसणार आहे. होय, थांबा. हे कवे फोन दे का इकडं. हॅलो, हा तरडे गुरुजी, ओळखलत का? महिला परदेश अध्यक्ष मायाजी सुर्वे बोलते मी. बोला बोला मायाताई, काय काम काढलंय? माझ्या लेकरा कोकरा वागरासाठी चांगलं स्थळ बघा लवकरात लवकर. अहो मायाताई, बघू की मग. हे बघा, स्थळ कसं एकदम चांगलं पाहिजे. पोरगी रॉयल फॅमिलीतली पाहिजे. आमच्या तोला मुलाचं चांगलं श्रीमंत सासर पाहिजे. आणि ती पोरगी का नाही सुर्व्यांची सून म्हणून शोभली पाहिजे. अहो काळजी करू नका मायाताई, आपण लाखात एक स्थळ शोधू सत्यादादांसाठी. हो गुरुजी, लाखात नाही, करोडोत शोधा, करोडोत, आणि ते बी लवकर. हो हो, या वर्षी आपण सत्यादादांच्या लग्नाचा बार उडवूनच टाकू. माया, अगं काय चाललंय तुझं हे? माया, अगं सत्याचं मत काय आहे ते बघायला नको का आपण? त्याच्या मनात काय चाललंय याचा विचार नको का करायला? हो पेंटर, त्याच्या मनात काय आहे ना, ही चांगलंच ठाव आहे मला. त्या पोरीचं भूत त्याच्या डोसक्यातनं सहजासहजी नाही उतरणार, आणि ते उतरुस्तवर मी थांबणार नाही. अगं माया, पण थोडं थांबायला काय हरकत आहे? 3 वर्ष थांबले मी, आता नसते थांबत. त्याला आता माझ्या मनासारखंच वागावं लागलं. माया, अगं आई आहेस का कोण आहेस तू? मुलाच्या आनंदात आपला आनंद मानायला कधी शिकणार आहेस? हो पेंटर, त्याच्या आनंदासाठी समज करते मी. तो जर त्याच्यात अडकून राहिला ना तर पुढे जाणार नाही. अवघड आहे. काय बी झालं तरी त्या नेबळटला ह्या घराचा उंबरटा ओलांडून येणार नाही. हे निवळट
कशाला आलीस माझ्या दारात? झाला एवढा तमाशालाही झाला. चल चालती हो आत्ताच्या आत्ता इथनं. भारती मॅडम, अख्ख्या घराची झडती घ्या. एक पण कागद सुटला नाही पाहिजे. चला. खबरदार. खबरदार, एक पाऊल जरी कोणी पुढे टाकलं तर. महिला परदेश अध्यक्ष मायाजी सुर्वेचं घर आहे ही. आणि माझ्या परवानगी बगैर कोणी बी आत पाऊल टाकायचं नाही. आणि जर टाकलं तर माझ्या इतकं वाईट कोणी नाही ध्यानात ठेवा. आम्ही तुमच्या घराची झडती घ्यायला आलोय माया सुर्वे. ती आम्ही घेणारच. हे नेबळट, हे काही गुन्हेगाराचं घर आहे का झडती घ्यायला? होय, गुन्हेगाराचंच घर आहे हे. तुमचा लेख तुमच्यासाठी असेल मोठा कर्तबगार, पण कायद्यासाठी तो एक गुन्हेगारच आहे. माझ्या दारात येऊन माझ्या लेकाला नावं ठेवतेस आणि माझा लेख कायद्याचा नाही, फक्त तुझ्या नजरेत गुन्हेगार आहे. माझ्या लेकानं कुठला गुन्हा केला नाही, त्यानं फक्त एकच मोठा गुन्हा केलाय. माया, अगं काय बोलतीयस तू? कुठला गुन्हा केलाय सत्याने? हिच्यावर प्रेम केलं ना, ह्योच गुन्हा केलाय. साधी हवालदार होती ही, पण माझ्या लेकाच्या साथीनं 3 स्टार वर्दी आली अंगावर. आईवर विश्वास न ठेवता तुझ्यावर विश्वास ठेवला ना, तोच मोठा गुन्हा केलाय त्यानं. काय एक केलं नाही माझ्या लेकाने तुझ्यासाठी, आणि तू त्यालाच आरोपी ठरून त्याच्याच घराचीच झटकी घ्यायला दिसो इथं. पण एक गोष्ट ध्यानात ठेव, सत्य आता तुझा नवरा नाही राहिला. तो माझा लेक आहे. महिला परदेश अध्यक्ष मायाजी सुर्वेचा लेक आहे तो. तेव्हा मी त्याच्या पाठीशी उभी आहे. तेव्हा त्याच्यावर कुठला बी खोटा आरोप करायच्या आधी 1000 वेळा विचार करायचा. नाहीतर एका दिवसात नाही, एका तासात तुझ्या वर्दीचा माज उतरून टाकीन. माया सुर्वे, तुम्हाला काय करायचंय ते करा. तुम्ही मला माझं कर्तव्य करण्यापासून अडवू नाही शकत. मी झडती घेणार. ये कोणी इन्स्पेक्टर केलं का तुला? जेव्हा ट्रेनिंग घ्यायला गेली होती तेव्हा काय तर शिकवलं नाही का तुला? वॉरंट असते बिगर कुणाच्या घराची झडती घेता येत नाही. ठाव आहे ना? कुठं आहे वॉरंट? बोल की, कुठं आहे वॉरंट? मी आहे त्यांचं वॉरंट. माझ्या घरची झडती घ्यायला मला कसलाच आक्षेप नाही.
तुम्ही घेऊ शकता झडती. ये सत्य, अरे खुळाबिळा झालायस का तू? ही पोरगी तुझ्यावर खुनाचा आरोप लावते आणि तू हिला मोकळी देतोस वे? ते काही नाही, मी हिला आज जाऊ देणार नाही. आधी वॉरंट दाखव मग जा. मम्मी तू का आडकाठी करतेस? हे बघ, त्यांनी जरी आरोप केला तर आपल्याला माहिती आहे ना मी काय नाही केलेलं. मग कर, नाही तर डर कशाला? आणि जर आपण त्यांना अडवलं ना तर लोकांच्या नजरात आपण चुकीचं ठरवू. त्यांना जी काही झडती घ्यायची ती घेऊ दे ना, आपण सहकार्य करूया त्यांना. भारती मॅडम, सगळ्या घराची झडती घ्या. प्रत्येक खोली, प्रत्येक कपाट. भंडारे, तुम्ही सत्याच्या खोलीत जा. पडवळ, मॅडम बरोबर थांबा. कांबळे किचन मध्ये बघा आणि बाकीचे तुम्ही माझ्याबरोबर या. द्या चल ना, आपण पण जाऊ. तू कशाला? मंजू पण आहेत की, तुला पोलीस आहेस होय? अरे वरती गेलेत, आपल्या खोलीची पण झडती घेतील ना. चल ना जाऊ. एक तर कधी नाही तर आजच कपाट आवरले रे. चल ना, चल चल. काय कपाटाचं पडलंय तुला? पडवळ, काय करताय? अहो बघतोय कुठे आहेत ते कागद. तिथं चेक करा. हा. हो, किती महागातलं असेल हे? खाली बघा, साड्या काढा त्या सगळ्या. मॅडम सापडलं. काय? फाईल. ती दुसरी फाईल दाखवा. पडवळ, बोला मॅडम. काय बघताय? मॅडम हो, बाजूला व्हा. ए, तुझी हिंमत कशी झाली माझ्या कपाटाला हात लावायची? हे एवढे रोख पैसे तुमच्याकडे कस काय? कुणाचे? आमच्या मेहनतीचे पैसे आहेत ते. कसे आले म्हणजे? काही कुठं दरोडा नाही घातला आम्ही. तरी पण एवढे पैसे, ते पण रोख. याची काय कागदपत्र आहेत तुमच्याकडं? कसल्या व्यवहाराचे आहेत ते कळायला पाहिजे. त्यातले काही पैसे माझे आहेत, काही सत्याचे आहेत. दोघांचे मिळून तेवढे असू शकतात ना. तुम्हाला काय उत्तरं द्यायची आहेत ना ती इन्कम टॅक्सला.